अजिंक्य नावाप्रमाणे अजिंक्य आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो. मारा करतो तो अजिंक्य. प्रत्युत्तर देतोय तो भाटकर. जोरात भिरकावलेला चेंडू काहीसा उंच हवेत स्थिरावलेला भिंतीला लागलेला. किरण वाघधरे यांचं काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण कर्णधार काहीसं त्यांना समजवतायत. सुशील कर्णधार काहीसं त्यांना समजवतायत काहीतरी सांगतायत. षटकातला पहिल्या षटकातला दुसरा चेंडू मारा करतोय तो अजिंक्य. प्रत्युत्तर देतोय तो भाटकर. उंच टोलवलेला चेंडू पाहूया झेल बाद होतो की नाही. आणि एक गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल. अतिशय गचाळ झेल सोडलेली आहे करण यांनी. धाव संख्या स्थिरावते ती 4 धावांवर. 2 चेंडू 4 धावा. पुन्हा मारण्याचा प्रयत्न अपील केली आहे पण पंचांनी काहीशी फेटाळलेली दिसते ती अपील. वॉरियर्सचे कर्णधार सुशील कांबळे. ऑफ साईडला टटवलेला चेंडू आता जाऊन तो स्थिरावतोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल भाटकर यांना. आता स्ट्राईक घेतोय तो स्पार्टन संघाचा कर्णधार मंदार शिंदे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. एक अनुभवी फलंदाज म्हणजे ऑलराऊंडर म्हणता येईल. फलंदाज गोलंदाज. मारा करतोय तो अजिंक्य. प्रत्युत्तर करतोय तो मंदार. हलक्या हाताने पाठीमागे स्कोअर कट केलेला आहे. एका धावावर मंदार शिंदे यांना समाधान मानावं लागेल. धाव संख्या स्थिरावते ती 6 धावांवर. चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकात 5 चेंडू झालेले आहेत. स्ट्राईकवर आलेला आहे भाटकर. उमदा खेळाडू तरुण तडफदार निळं रक्त संचारलेलं भाटकर यांच्या अंगात. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. एका धावेवर समाधान. संजय यांचं क्षेत्ररक्षण. एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या स्थिरावते ती 7 धावांवर. स्पार्टन संघाची एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 7. कर्णधार सुशील काहीस वेगळं क्षेत्ररक्षण लावतायत. काहीस वेगळं कर्ण व्यूहरचना रचतायत. पाहूया त्यात ते सफल होतात की नाही. एंटीरियर पर्व आहे 7वं. 7व्या पदार्पणात नवीन टिळकनगर NTPL ऑर्गनाइज करतोय तो डे नाईट. 22 वर्षानंतर तब्बल या पटांगणात डे नाईट ही स्पर्धा ओव्हरम उंच मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय अनुभव पणाला लावलेला किरण वाघधरे यांनी उत्कृष्ट असं झेलबाद केलेला आहे. सुशील त्यांच्याकडे येत आहेत. धावत धावत येत आहेत कर्णधार
जुने मित्र आहेत 40 वर्षापूर्वीचे. हाँ 835 सुशील का 60 है. स्पार्टन यांना एक झटका म्हणावा लागेल तो भाटकरच्या स्वरूपात. भाटकर बाद होतो तो. अरे लेकिन कितना भाटकर का कितना अरे 6 बॉल 6 बना. 6 धावांवर वैयक्तिक. आता पुढचा फलंदाज येतो. संघाची कमान सांभाळतो तो एल्टिन चल्लादुरे. लेग साईडला टटवलेला चेंडू एका हाताने. एका धावावर समाधान मानावे लागेल चल्लादुरे यांना. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण करतो तो चल्लादुरे. एवढं 40 वर्ष तो मैदानात टिकलाय, या मुंबईत टिकलाय, महाराष्ट्रात टिकलाय तो फक्त क्षेत्ररक्षणामुळे. एल्टिन चल्लादुरे. उंच मारण्याचा प्रयत्न कर्णधार मंदार शिंदे यांचा काहीसा चुकलेला आहे. डॉट स्वरूपाचा चेंडू. गोलंदाज करतोय तो अलंकार आणि सामना प्रत्युत्तर करतोय तो स्पार्टन संघाचा कर्णधार मंदार शिंदे. नॉन स्ट्रायकरवर आहे तो लालटेन चल्लादुरे. अलंकार आपण टप्प्याचा मारा पण काही न समजलेला आणि गचाळ यष्टी रक्षक सुशील यांचं पण धावबाद करण्याचा प्रयत्न आणि धावबाद झालेला आहे. आता जाने देना. धाव संख्या होते ती आनंद 8. तिसरा फलंदाज येतो तो रायगडचा टायगर म्हणजे मौसम गडकरी. देवरुखचा हा फलंदाज खास देवरुख वरून आलेला आहे. मुंबईत नवीन टिळक नगर प्रीमियर लीग खेळण्यासाठी मागवलेला मंदार शिंदे यांनी. स्कोर झालेला 8. हे सुशील कांबळे आणि मौसम गडकरी भरपूर जुने संबंध आहेत त्यांचे, परम मित्र. एल्टिन चल्लादुरे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. मारा करतोय तो अलंकार. प्रत्युत्तर करतोय तो एल्टिन. प्रत्येक आंबेडकर नगर चेंबूर मध्ये एल्टिन यांचं नाव आहे. अंडर आर्म खेळतात ते. तसंच काहीचा फटका मारलेला आहे त्यांनी. लल्लूबाई मध्ये खेळतात. नावाजलेले क्षेत्ररक्षण फलंदाज. रायगडचा टायगर देवरुख वरून खास मागवलेला फलंदाज. पाहूया स्पार्टन संघासाठी काय करतो तो. 20,000ला चा मानकरी देवरुखचा फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. मारा करतोय तो अलंकार. लेग साईडला टटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण, तिसरी धाव पूर्ण आणि सुशीलच्या हातातून सटकलेला चेंडू. मोजमने मार. याला बोलतात ना जो देवरुख वरून मागवलेला फलंदाज. एका चेंडूमध्ये 3 धावा केलेल्या आहेत. काहीसा प्रभावी ठरलेला फलंदाज म्हणतात. षटक समाप्तीनंतर, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिरावते ती 12. आपल्या मैदानात वाटवतो जोरदार वारा. धाव संख्या होते ती 12. क्या मालूम.
वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो तो अनुभवी ऑलराऊंडर संजय जगताप. मारा करतो तो संजय आणि प्रत्युत्तर सामना करतो तो मौसम गडकरी. उंच टोलवलेला प्रयत्न पाहूया षटकारच्या आणि षटकार बोलतात ना रायगडचा टायगर देवरुख वरून 20,000 मागवलेला फलंदाज यालाच बोलतात मौसम गडकरी. चाळीस वर्षाचे जुने संबंध सुशील आणि मौसम यांचे. पण या सामन्यामध्ये या क्रिकेटमध्ये काही मित्र आणि शत्रू नसतं. ते असे हसून बोलतायत. पण आता या चेंडूमध्ये पाहूया काय होतंय ते. सामना करतोय तो संजय आणि प्रत्युत्तर करतोय तो मौसम. कमबॅक म्हणता येईल संजय जगताप यांचं. काहीसा न समजलेला चेंडू. धावसंख्या होते ती 18. या षटकारानंतर धावसंख्या होते ती 18. पाहूया पुन्हा संजय मारा करतोय. उत्तर देतोय तो मौसम. वाईट स्वरूपाचा चेंडू पंच यांच्याकडून. एक अवांतर धाव म्हणता येईल. पुन्हा उंचावण्याचा प्रयत्न लेग साईडला पण फसलेला फटका म्हणता येईल मौसम गडकरी यांचा. पण एका धावावर समाधान. धावसंख्या स्थिर होती ती 20 धावांवर. चेंडू झाले 3. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. संजय जगताप यांचे. मारा करतोय तो संजय आणि आता प्रत्युत्तर करतोय तो एल्टिन चल्लादुरे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो, कोणता पराक्रम करतो. आखूड टप्प्याचा मारा काही न समजलेला हलक्या हाताने. एका धाव समाधान. धाव संख्या स्थिर होते ती 2 21. 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकात. पुन्हा एकदा आलेला आहे तो देवरुखचा फलंदाज मौसम गडकरी. पाहूया स्पार्टन संघासाठी काय करतो तो. फुलटा सुरुवाचा चेंडू ऑफ साईडला टटावलेला आहे. गचा क्षेत्ररक्षण. 2 धाव समाधान. कर्णधार सुशील कांबळे काहीसे नाखुश. क्षेत्ररक्षक करतोय तो धीरेन. शेवटचा चेंडू टाकतोय तो तिसऱ्या षटकातला संजय जगताप. मारा करतोय संजय. प्रत्युत्तर आणि सामना करतोय तो देवरुखचा फलंदाज मौसम. स्लोअर वन आणि उंच टोलवलेला पुन्हा एकदा षटकार. या षटकात मध्ये 2 षटकार मारलेले आहेत मौसम गडकरी यांनी. धाव संख्या स्थिर होते ती 29 धावा. उत्कृष्ट याला बोलतात फलंदाज. एवढा लांबून आलेला गाडी खर्च करून आलेला
फलंदाज शेवटचा षटक घेऊन येतोय तो आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं काय चेंडू वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतो तो संघाचा कर्णधार सुशील कांबळे. ऑफ स्पिनर म्हणता येईल सुशील कांबळे यांना. चायनामॅन पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो सुशील. मातब्बर कर्णधार म्हणता येईल सुशील कांबळे यांना. याच्यापूर्वी त्यांनी ट्रॉफी जिंकलेली आहे NTPL चषक. मारा करतोय तो कर्णधार सुशील. सामना करतोय तो चल्लादुरे. आखूड टप्प्याचा मारा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एका धाव समाधान मानावी लागेल ती चल्लादुरे यांना. धाव संख्या स्थिरावते ती 30. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा मारा काहीसा न समजलेला बॅटीची कड घेऊन पाठीमागे जातो. एका धाव समाधान मानावं लागेल 18 यांना. आणि आता सामना स्ट्रायकर होतो तो 2 षटकार मारणारा फलंदाज देवरुखचा फलंदाज मौसम गडकरी. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. पिवळ्या कलर काय नाव आहे त्यांचं पिवळ्या कलर वाल्यांचं. हे मंदिरात खेळ. एक मिनिट गपचूप बैठ रे पिलागू. हॅलो लेग साईडला टकवलेला कर्णधार सुशील यांचं अपील फेटाळलेलं आहे पंच यांनी. एका धाव समाधान मानावं लागेल मौसम गडकरी यांना. धाव संख्या स्थिरावते ती स्पार्टन यांची 32 धावांवर. पुन्हा एकदा प्रत्युत्तर करतो तो 18 चल्लादुरे आणि गोलंदाजी करतोय तो संघाचा कर्णधार सुशील कांबळे. पुढे टटवलेला चेंडू पाहूया झोलबाद होतो की नाही. झाला आउट आहे काय. आणि हा झोलबाद सुरेख अशा झोलबाद झालेला आहे. दोघांनी अजिंक्य मोरे आणि बोट्या दोघं एकमेकांना धावा झालेल्या आहेत 32. 3वर 2. एलटीन चल्लादुरे झोलबाद झालेले आहेत. पुढचा फलंदाज येतो तो लेफ्ट हँड बॅट्समन फलंदाज डावखुरा फलंदाज तो अजय मकासरे.
हाही चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. बॉल कितना हुआ? शेवटच्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येतोय तो मारा करतोय सुशील आणि सामना आणि प्रत्युत्तर करतोय तो अजय मकासुरी. डावखुरा फलंदाज. उंच टोलवण्याचा प्रयत्न लेग साईडला काही न समजल्या पाहूया आणि हा रन आउट धाव बाद. अजय मकासरे धाव बाद झालेले आहेत. स्पार्टन यांना अजून एक झटका फटका म्हणता येईल. पाहूया पुढचा फलंदाज नवीन फलंदाज किरण वाघधरे. पुढचा फलंदाज क्या नाम है इसका? पुढचा फलंदाज येतो तो स्पार्टन यांचा. स्कोर कितना स्कोर कितना? हाँ? एक मिनिट थांब. 32 थर्ड अंपायर रिव्यू. अरे पण कोण आहे? अरे अपना कमिटी किधर गेले? ये बघ रे, बघ ना जाऊन. जाओ जाओ. अरे अंपायर देना चाहिए, तू थोड़ी, वो अंपायर देगा तो बोल जाएगा ना. आकाश, अरे उन लोग को मालूम है ना. ये चले जाओ बैठो, कंतन दो. एक विकेट भेटली ना. काय सुशील, तू किधर जा रहा है? आने छूट मारे के तू बैठ. चालू हो गया, बैठ. बॉल कितना हुआ बोल? बॉल कितना हुआ? हाँ 4 मैच हार गए है. हाँ कितना हुआ? परत एकदा उंच टोलवलेला आणि षटकार. या सामन्यामध्ये देवरुखच्या फलंदाजाने तब्बल 3 षटकार मारलेले आहेत. रायगडचा टायगर. धावसंख्या स्थिरावते ती स्पार्टन यांची 38 आणि 39 धावा विन आहेत. पंचांशी कोणीही असं वर्तणूक करू नका. पंचांशी कोणीही असं वर्तणूक करू नका ही नम्र विनंती आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची प्रत्येक संघ मालकांनी नोंद घ्यावी.
फलंदाज स्फोटक फलंदाज म्हणजे अजिंक्य मोरे. टिळकनगरलाही चमकतो, लालबागलाही चमकतो, चिंचपोकळीलाही चमकतो. म्हणजे मुंबईमध्ये सगळीकडे तो चमकतो. आणि नॉन स्ट्रायकरवर आहे तो प्रवीण उर्फ गवट्या. आणि मारा करतो तो अनिकेत वाघ मारे. उंच टोलवर चेंडू, पहिला चेंडू पाहूया. अतिशय उत्कृष्ट असा फटका मारलेला, पण भिंतीला लागून पुन्हा आडलेला आणि चौकार न गेलेला. 3 धावांवर समाधान मानावं लागेल. टॉस कोण विन आहे? रायडर्स यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. प्रथम फलंदाजी घेतलेली आहे त्यांनी. रायडर्स यांनी याची नोंद घ्यावी. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो तो अनिकेत वाघमारे. सामना करतो तो गोट्या. पाहूया. अचूक मारा अनिकेत वाघमारेचा. याला बोलतात कम बॅक. पुन्हा प्रत्युत्तर अनिकेत वाघमारे यांचं. अजिंक्य मोरे यांनी जोरदार फटका मारलेला, उंच टोललेला चेंडू आणि गोट्या यांना अचूक मारा करून काहीसा फसवलेला. यष्टीरक्षकाच्या हातात, कर्णधार मंदार शिंदे यांच्या हातात स्थिरावलेला चेंडू. संघाचा वैयक्तिक आणि स्वतःचाही वैयक्तिक ऑफ साईडला मारलेला चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तोही यशस्वी झालेला आहे. फलंदाज प्रवीण उर्फ गोट्या. धाव संख्या स्थिरावते ती 5 धावांवर. 3 चेंडू. संघाचं पहिलं आणि स्वतःचं वैयक्तिक असं पहिलं षटक टाकतो. मारा करतो तो अनिकेत. प्रत्युत्तर आणि सामना करतो तो प्रवीण उर्फ गोट्या. 29 धावांचं मोठं लक्ष आहे. किसका है? अरे भावेशाची उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे भावेशाने. तरुण खेळाडू भावेश आपल्या संघासाठी प्रभावी ठरतोय तो. एक 40 वर्षापासून खेळतायत अनुभवी अशोक शेट्टी. डावखुरा फलंदाज आपल्या संघासाठी काय करतो? मोठं लक्ष. उंच टोलण्याचा प्रयत्न आणि झेल सोडलेली आहे. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे तर झेल घ्यावी लागेल. बोलतात ना, प्रॅक्टिसला जो मुलगा येत नाही तो अशी पहिलं षटक एवढं व्यवस्थित आणि एवढा अचूक मारा करून टाकतो तो म्हणजे अनिकेत वाघमारे. चेंडू किती झाले? शेवटचा चेंडू. पहिलं षटक. सामना करतो तो अनिकेत. पुन्हा एकदा फसलेला मोजम गडकरी यांनी मस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे. अचूक असं क्षेत्ररक्षण आणि अचूक असा मारा करून धाव संख्या स्थिरावते ती 5 धावांवर. पॉवर प्ले मध्ये अशी गोलंदाजी करणं खरंच
अभी बोलेगा मैं फिर वो बताएगा फिर बोलेगा तू कशाला बोलला ऐसा है मेरे को संघाचं दुसरं आणि स्वतःचं वैयक्तिक असं षटक टाकतोय तो अखिलेश भाटकर. पॉवर प्ले मध्ये अनिकेत वाघमारे यांनी अचूक टप्पा टाकून फक्त 6 चेंडूमध्ये 5च धावा दिल्या आहे. अखिलेश भाटकर पाहूया स्पार्टन संघासाठी काय करतो तो. आणि वॉरियर्स संघासाठी मातब्बर आणि स्फोटक विस्फोटक असा फलंदाज म्हणजे अजिंक्य. पाहूया आपल्या संघाला अजिंक्यप्रमाणेच त्याचं नावही अजिंक्य आहे. आपल्या संघाला तो अजिंक्य करतो की नाही, नावाप्रमाणे त्याचं कामही होतं की नाही पाहूया. वाईट स्वरूपाचा चेंडू, एक अवांतर धाव म्हणता येईल. वॉरियर्स यांना धाव संख्या झाली आहे ती 6. पुन्हा एकदा उंच टोलावलेला चेंडू, चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 धावेवर समाधान अजिंक्य यांना मानावं लागेल. धाव संख्या स्थिर होते ती 8 धावांवर. तिसरा चेंडू टाकतोय तो अखिलेश, प्रत्युत्तर करतो तो अजिंक्य. पाहूया पुन्हा एकदा उंच टोलायचा प्रयत्न, बॅट चिकट घेऊन पाठीमागे जातो तो. एका धावेवर समाधान मानावं लागेल अजिंक्य मोरे यांना. मंदार शिंदे कर्णधार काहीशे स्मित हास्य करतायत. अनुभवी खेळाडू त्यांचा चाम म्हणजे अशोक शेट्टी त्यांच्याजवळ आहे, ते त्यांना कधी सोडत नाही. ट्रम्प कार्ड म्हणजे अशोक शेट्टी मंदार शिंदे यांचं. क्षेत्ररक्षण मध्ये काहीच फेरबदल करताय. धाव संख्या होते ती 9. 4 हो गए ना बॉल, 2 बॉल बाकी है, 2 बॉल हुए. डावखुरा फलंदाज गोट्या, फुलटा स्वरूपाचा चेंडू लेग साईडला टटवलेला आहे. पावला झेलबाद होतो की नाही, आणि आज झेलबाद सुरत झेल घेतलेली आहे. सुरत क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते अजय मकासरे यांचं. बोलतोय ना मी का अशोक शेट्टी ज्या टीम मध्ये असेल ट्रम्प कार्ड आहेत ते. मंदार शिंदेचा ट्रम्प कार्ड चाललेला आहे. सहा चेंडू मध्ये प्रवीण यांनी फक्त 2 धावा. काही संत अशी फलंदाजी म्हणता येईल. आणि तो ज्या फलंदाजाची अतिशय सगळेजण वाट पाहत आहेत तो म्हणजे संजय जगताप. क्रीसवर आलेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. प्रत्येक सामन्यामध्ये त्याने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी बजावलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 9. आणि हाच तो संजय जगताप ज्याने जे मागचं षटक टाकलेलं आहे त्याच्यात मौसम गडकरी यांनी त्याला 2 षटकार मारलेले आहेत. पाहूया तो यांचा पाऊणचार संजय जगताप कसा करतोय तो. आपली
परतफेड कशी करतोय तो, मारा करतोय तो भाटकर, प्रत्युत्तर सामना करतोय तो संजय. डोकं लावून खेळलेला एका धाव समाधान. दोन्ही अनुभवी, एक अनुभवी आणि एक स्फोटक फलंदाज वॉरियर्स यांचे मैदानात आहे. या जोडीवर यांच्या खांद्यावर मोठी मदार आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. भाटकरने आतापर्यंत अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन येतो तो भाटकर, सामना करतो तो अजिंक्य मोरे. फुलटा स्वरूपाचा चेंडू हलक्या हाताने टटवलेला. कच्चा असं क्षेत्ररक्षण भावेश यांच्या मार्फत, पण एका धावे समाधान अजिंक्य मोरे यांना मानावं लागेल. आणि क्षेत्ररक्षणाचे बादशाह एल्टिन चल्लाबुरे तिकडून काहीस नाखुश दिसतायत. पुढचा चेंडू सामना करतोय तो भाटकर, प्रत्युत्तर देतोय तो संजय जगताप. उंच टोलण्याचा प्रयत्न, पाहूया हवेत दो चेंडू आणि तुषार केदारे यांनी झेल सोडलेली आहे. माझं पण नाव तुषार, त्यांचं पण नाव तुषार, दोघांनी झेल सोडलेले आहेत. काल गचाळ असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे उर्फ बाळा. षटक संपलेला आहे. धावसंख्या होते ती 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वॉरियर्स संघाची धावसंख्या होते ती 13 धावांवर. 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे ती वॉरियर्स. कर्णधार काहीसे चिंतित वॉरियर्स संघाचे. पण बोलतात ना, क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. अभी पिक्चर बाकी आहे. बारा चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. आणि संघाचं तिसरं आणि वैयक्तिक षटक घेऊन येतो तो अजय मकासरे, डावखुरा गोलंदाज. अजिंक्य मोरे आणि संजय जगताप यांना मोठी खेळी करावी लागेल. पाहूया अजिंक्य मोरे आपल्या संघासाठी काय करतोय. मारा करतोय तो अजय मकासरे, सामना आणि प्रत्युत्तर करतोय तो अजिंक्य. उंच टोललेला चेंडू पाहूया आणि अतिशय उत्कृष्ट असा झेलबाद झालेला आहे. आणि क्षेत्ररक्षक आंबेडकर नगर, चेंबूर, गोवंडी, मानखूर, लल्लूबाई या सगळ्या क्षेत्रात प्रसिद्ध म्हणजे लालटेन. पुढचा फलंदाज येतोय संघाची कमान सांभाळण्यासाठी, तो म्हणजे संघाचा कर्णधार सुशील कांबळे. सुशील कांबळेच्या जोडीला आहे तो अनुभवी फलंदाज संजय जगताप. संजय जगताप आपल्या फलंदाजीने
सामना पालटू शकतो, षटकार चौकार मारू शकतो. सुशील तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. सुशीलला पाहिल्यावर सेवकची आठवण येते, कारण ऑफ साईडला अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज आहे सुशील कांबळे. चांगला टटवलेला चेंडू, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण भाटकर यांचं म्हणता येईल. संजय जगताप काहीसा विचार विनिमय करतोय. आपल्या संघासाठी सामना कसा खेचून आणायचा आहे, त्याच्या हातात बॅट आहे. पाहूया. मारा करतोय तो अजय मकासरे, सामना करतोय, प्रत्युत्तर करतोय तो संजय जगताप. उंच टोलवण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर झोन मध्ये जातो. एका धावे समाधान पंचांचा. क्रिकेट खेळामध्ये काही अशक्य नाही आहे. कधी सामना पलटू शकतो, कधी काही होऊ शकतं. फक्त एक वेळ आणि काहीशा एक दोन चेंडूचा फरक. पाहूया संजय जगताप ती वेळ आणतात की नाही. वाईट स्वरूपाचा चेंडू पंच यांच्याकडून. चौकार षटकार मारण्यात माहीर संजय जगताप. आपला 20 वर्षाचा अनुभव 50 लावतोय आणि तिथे 40 वर्षाचा अनुभव. 20 वर्ष कर्णधार आणि 40 वर्ष खेळाडू सुशील कांबळे. उंच टोलवल्याचा प्रयत्न. पावया लेग साईडला. पावया झेलबाद होतो की नाही. झेलबाद झालेला आहे. भाटकर यांनी सुरेख असं झेल घेतलेली आहे. हा काहीसा सामना स्पार्टन यांच्याकडे वळालेला दिसतोय. अजूनही काहीसं सांगता येत नाही. पुढचा फलंदाज किरण वाघधरे. धाव संख्या होते ती 16. कितना चेंडू बाकी. 8 चेंडू मध्ये तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे वॉरियर्स यांना. आणि दोन्ही खेळाडूंकडे 40 वर्षाचा अनुभव आहे, म्हणजे 80 वर्षाचा अनुभव आहे. याचा 40 आणि त्याचा 40. कोणाला. ओ अंकल जल्दी भागो जल्दी. ऍडव्हर्टाईज आलेली आहे. उंच मारण्याचा प्रयत्न किरण वाघधरे यांचा, पण चंदू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेल्या चंदू यांनी स्पार्टन यांच्या संघामध्ये आनंदाचं वातावरण. 7 चेंडू मध्ये. लेग साइडला उंच टोलवला प्रयत्न. त्यांचा पॅटर्न शॉट आहे हा. किती. 1 ना. 2 धावे समाधान मानावं लागेल ते किरण वाघधरे यांना. इकडे आणि आमचे कॉमेंटेटर आलेले आहेत
नाव काय आपलं? अजय शुक्ला. तुषार डोळस जरा रजा घेतोय. मातब्बर असे कॉमेंटेटर आलेले आहेत, समालोचक आलेले आहेत जे अजय शुक्ला. त्यांना जरा कोणीतरी पाणी द्याल काय? अतिशय लांबून आलेले आहेत. आत्ताच त्यांचं फ्लाईट इथे 6 चेंडूमध्ये 21 धावा. स्पार्टन यांच्या संघामध्ये काहीसं आनंदाचं वातावरण म्हणता येईल आणि वॉरियर्स यांच्या संघामध्ये नाखुशीचं वातावरण. अगले मैच करो ये हाँ 3 पण शक्य ते काहीच नसतं क्रिकेट खेळामध्ये. पाहूया वॉरियर्स संघाचा कर्णधार सुशील कांबळे आपल्या संघासाठी काय करतो. तो मारा करतो. तो एल्टिन चल्ला दरे प्रत्युत्तर सामना करतो. तो सुशील बघा मी काय बोललेलो मी. षटकार सुशील कांबळे, कर्णधार सुशील कांबळे यांच्या बॅट मधून एक षटकार निघालेला आहे. बोलतात ना एक ती वेळ, एक अचूक वेळ सुशील यांनी टिपलेली आहे, घेरलेली आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो. एक वेगळा बदल, एक वेगळा मार्ग सुशील यांनी अवलंबलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी तो माफक ठरतो की नाही. थँक्यू. मंडळ आभारी आहे. पुन्हा एकदा जोरदार टटवण्याचा प्रयत्न पाहूया आणि आज अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण झेल सोडलेलं आहे तुषार उर्फ बाळा यांनी, बाळा केदारे यांनी. सुशील कांबळे खरंच कर्णधाराला साजेशी खेळी करताना आपल्या संघासाठी जिद्द. पुन्हा एकदा उंच टोलाचा प्रयत्न, काही फसलेला प्रयत्न म्हणता येईल, चालतंय. सुशील यांची जिद्द, चिकाटी, जिंकण्याचा प्रयत्न पाहून तरुण खेळाडूंना काही शिकण्यासारखं आहे. खरंच बोलतो. एक 45-46 वर्षाचा हा कर्णधार. धाव संख्या कितना 27. 3 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. आणि मी म्हटलेलं काय क्रिकेटमध्ये काय बोलतो. वॉरियर्स कृपया यांनी उठून पाठीमागे जावं कृपया. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. पाहूया किरण वाघमारे काय करतोय ते. उंच टोलवण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. नशीब 2 चेंडूमध्ये कितना 11 होऊ शकतात. पण स्ट्राईकवर कर्णधार सुशील कांबळे असते तर काही हा सामना पालटण्याचे चित्र होते, रंग बदलण्याचे चित्र होते. पाहूया इसका नाम क्या. किरण वाघमारे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. आखूड टप्प्याचा मारा. षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय तो वॉरियर्स संघाचा कर्णधार सुशील कांबळे. किती एक बॉल और कितना चाहिए, लेकिन बहुत चाहिए मतलब कितना. हाँ
एका चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. एक 9 चेंडू. पाहूया उंच टोलवलेला चेंडू. पाहूया झेलबाद होतोय की नाही. तीन धावे समाधान मानता येईल. आणि हा सामना स्पार्टन यांनी आपल्या खिशात टाकलेला आहे. सुशील यांनी या सामन्यात अतिशय चमत्कारिकरित्या रंग भरलेले आहेत. पुढचा सामना आमचे समालोचक शुक्ला साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं साईनाथ क्रीडा मंडळ स्वागत करत आहेत. आता तुषार डोळस रजा घेतो आणि त्यांनी आपलं मॅन ऑफ द मॅच रायगडचा टायगर देवगडचे फलंदाज मोझम गडकरी. टॉस द बॉस. 3 षटकार त्यांनी कुटलेले आहेत. तब्बल